तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना। घनदाट असं जंगल आणि खूप जोराचा मुसळधार पाऊस आणि या पावसामधून निसर्गाचा आनंद घेत असताना आम्ही चाललो होतो अगदी अतिशय अशा सुंदर ठिकाणी। आणि एक सर्पमित्र म्हटलं की आमची नजर कायम काही ना काही शोधत असते जिथे पण आम्ही जातो। आणि असंच रोडच्या साईडने आम्हाला एक साप दिसला। हिरव्या रंगाचे झाड आहे आणि त्याच्यामध्ये हिरव्या रंगाचा साप आहे जो पटकन कोणाच्या नजरेत येत नाही, पण एक सर्पमित्र असल्यामुळे आमची ती नजर त्या ठिकाणी पोचते। आणि अशाच पद्धतीने आम्हाला हा जो साप दिसलाय हा तुम्ही बघू शकता। बरेच लोक बोलतात की याबद्दल म्हणजे फार अशा अंधश्रद्धा आहेत। तर या सापाबद्दल अंधश्रद्धा अशी आहे की लोक बोलतात हा जो साप आहे हा माणसाचा काय येतो टाळू फोडतो। म्हणजे अशी एकदम विचित्र पद्धतीची जी अंधश्रद्धा आहे ती आज मी तुम्हाला दूर करणार आहे। हा कोणता साप एकदा बघून घ्या। हा आहे एक हिरव्या रंगाचा हरणटोळ प्रजातीचा निमविषारी साप। सापांमध्ये 3 प्रजाती येतात, विषारी, निमविषारी आणि बिनविषारी। तर हा निमविषारी आहे। सतत तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये जे बघता तर तुम्हाला हा साप जास्त पाहायला मिळणार नाही, कारण ज्या भागामध्ये मी रेस्क्यू करते त्या भागामध्ये या सापाचं राहणीमान नाही आहे। आणि हा जो हरणटोळ साप आहे याचा तोंडाचा भाग इतर सापांपेक्षा थोडासा वेगळा असतो। वेगळा म्हणजे कसा, तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते। तर समोर बघू शकता, मी त्याला कुठल्याही पद्धतीने डिस्टर्ब करणार नाही आहे, कारण तो नॅचरली आहे आणि आपल्याला काही अधिकार नाही आहे त्यांना डिस्टर्ब करायचा, कारण तो त्याच्या आदिवासामध्ये आहे। त्याचं जे नोज आहे, तोंडाचा जो भाग आहे तो असा एकदम असा टोक असल्यासारखा असतो, जेणेकरून लोकांमध्ये ही अंधश्रद्धा अफवा पांगलेली आहे। पिवळ्या रंगाचा हा साप आहे, त्याच्या तोंडाचा भाग जो आहे तो एकदम असा चोचीसारखा आहे। त्यामुळे लोकांचा हा गैरसमज आहे। आणि खूप सुंदर असा हा झाडावरचा साप झाडावरच राहतो, झाडावरच शिकार करतो। मग ते सरड्या असतील, पाली असतील, बेडूक असतील, असं सगळं खाद्य तो खाऊन त्याचं राहणीमान काढत असतो अशा जंगली भागामध्ये, घाट सेक्शन एरियामध्ये। आणि आता जो डोळा आहे अप्रतिम सुंदर आहे, अप्रतिम आहे। म्हणजे त्याचा डोळा इतका सुंदर दिसतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये जी भावली असते, आता आपली भावली असते गोल, धामण सापाची सुद्धा गोल असते, आपल्या घोणस सापाची उभी असते। तर या निमविषारी हरणटोळाची सापाची डोळ्यामधली जी काळी भावली आहे ती अतिशय अशी आडवी असते। खूप सुंदर साप आहे। त्याची रचना अशा पद्धतीने बनवलेली आहे निसर्गाने की झाडावरून इकडून तिकडून त्याला जावं लागतं, म्हणून तोंडाचा भाग असा आहे त्याचा की पानातून फांदीतून इकडून तिकडून तो सहजरित्या ट्रॅव्हल करू शकतो। असा हा निमविषारी, ज्याच्यापासून आपल्या मानवी जीवनाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही, असा हा सुंदर एक हरणटोळ जातीचा साप तुम्ही पाहिलंही असेल। कुठे फिरायला गेला असताल, ट्रेकिंगला गेला असताल तर हे झाडांवर असतात, पण पटकन कोणाच्या नजरेत येत नाही। आणि एकदम रोडच्या साईडलाच बसलेला आहे, बघू शकता गाड्या येतात जातात ते। आणि ज्यावेळेस तो मला दिसला मला फार आनंद झाला आणि मी विचार केला की याची थोडीशी माहिती तुमच्यासोबत शेअर करावी। तर एवढंच। आणि अजून काही दिसलं आम्हाला रोडच्या साईडने तर ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे नक्कीच। धन्यवाद।